आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात येत असलेल्या हरित कुंभ जनजागृती अभियान अंतर्गत जगन्नाथ रथयात्रा महोत्सवात धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक, पर्यावरण संरक्षण या विषयांवर आधारित जनजागृतीपर लघुपटाचे सादरीकरण करण्यात आले। या उपक्रमाला भाविक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। भारतीय संस्कृती, धर्म आणि अध्यात्म, पर्यावरण संवर्धन, गोदावरी नदी स्वच्छता, प्लास्टिक मुक्त उत्सव, जलसंवर्धन, वृक्षारोपण, स्वच्छता, सामाजिक जबाबदारी आणि नागरिकांचे कर्तव्य यांचा प्रभावी संदेश देण्यात आला। आकर्षक दृश्य आणि प्रेरणादायी संदेशांमुळे उपस्थित भाविकांनी लघुपटाचे कौतुक केले। यावेळी मार्गदर्शन करताना महंत डॉक्टर भक्ती चरणदास महाराज यांनी म्हटले की लघुपट हे समाज प्रबोधनाचे अत्यंत प्रभावी माध्यम आहे। कमी वेळात प्रभावी संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याची ताकद या माध्यमात आहे। धार्मिक उत्सव हे केवळ श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक नसून समाजात नैतिक मूल्ये, पर्यावरण संरक्षण, नैतिक स्वच्छता, सेवा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारे संस्कार मंच आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळा हा जगभरातील भाविकांच्या श्रद्धेचा महोत्सव असून त्याला हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक कुंभ बनवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे। नदीघाट, मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे। हरित कुंभ संकल्पनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेले या लघुपटाच्या माध्यमातून धार्मिक आस्था आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला। उपस्थित भाविकांनी पर्यावरणपूरक धार्मिक उत्सव साजरे करण्याचा संकल्प व्यक्त केला। या प्रसंगी हरित कुंभ समन्वय समितीच्या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत करत अशा प्रकारचे जनजागृतीपर लघुपट विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये नियमितपणे प्रदर्शित करण्याची गरज व्यक्त केली। लघुपटाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक विचार रुजवणे, पर्यावरणाबाबत संवेदनशीलता निर्माण करणे आणि भावी पिढीला संस्कारक्षम संदेश देणे शक्य असल्याचे मत महर्षी चित्रपट संस्थेचे अध्यक्ष तथा समन्वयक, हरितकुंभ समन्वय समितीचे निशिकांत पगार यांनी व्यक्त केले। यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष नागेश चव्हाण, सदस्य बाळासाहेब कोठोळे, योगेश बर्वे, दीपक बैरागी, सुनील मेंढेकर, डॉक्टर अजय कापडणीस, हर्षद निकम, श्वेता भामरे, कीर्ती नागरे, संकेत मेंढेकर, राहुल सोनार, हनुमान सानप, नरहरी उगलमुगले, राहुल बर्वे आदींसह नागरिक उपस्थित होते। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।